नमस्कार, जय हिंद. मी विलास चव्हाण, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. आपण या व्हिडिओमध्ये बीड जिल्हा पोलीस दलामध्ये चालू करण्यात आलेली ई-ऑफिस जी प्रणाली आहे. ई-ऑफिसद्वारे पोलीस स्टेशन किंवा शाखा किंवा इतर कार्यालय असतील, येथील प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्या पत्रावर पुढील जी कारवाई करावी लागते, म्हणजेच संबंधिताकडे ऑनलाईन म्हणजे ई-ऑफिसद्वारे ते पत्र पुढील कारवाईसाठी पाठवणे व पुढील कारवाईचे पत्र ई-ऑफिसद्वारे तयार करणे व प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे सहीसाठी पाठवणे. प्रभारी अधिकारी साहेब यांनी सिग्नेचर म्हणजेच स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील प्रोसेस जी करायची आहे, ती ई-ऑफिसद्वारे कशी करायची आहे, याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या बीड जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शाखा व इतर जे कार्यालय आहेत, यांचे सर्व प्रभारी अधिकारी यांचे आपण लॉग इन ई-ऑफिसद्वारे आपण ॲक्टिव्ह केलेले आहेत. तर सर्वांनी आपले लॉग इन जी प्रोसेस आहे, ई-ऑफिसचे लॉग इन करण्याची जी प्रोसेस आहे, त्याचा व्हिडिओ मी यापूर्वी दिलेला आहे. त्या व्हिडिओप्रमाणे आपण आपले लॉग इन करून घ्यायचे आहे व लॉग इन झाल्याच्यानंतर याप्रमाणे आपले पेज ओपन होईल. याप्रमाणे पेज ओपन झाल्याच्यानंतर आपले हे सर्व कामकाज ई-फाईलमध्ये आहे. तर ई-फाईलवर आपण टच करायचे आहे. ई-फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे आलेले पत्र पाहण्यासाठी रिसिप्ट समोरील इनबॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रिसिप्ट नंबरचे हे खालील जे रिसिप्ट नंबर दिसत आहे, यावर क्लिक करून पत्र ओपन करायचे आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, आपले बारणेसी यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन शाखा येथील बारणेसी यांनी आपल्याकडे आलेले पत्र त्याची नोंदणी आपल्या रजिस्टरवर करून घ्यायची आहे व त्या ठिकाणी हे जे मिळालेले पत्र आहे, त्याचे हे कॉम्प्युटर नंबर आहे. ते कॉम्प्युटर नंबर त्या आपल्या रजिस्टरवर नोंद करून घ्यायचा आहे व त्याचा विषय थोडक्यात आपण आपल्या माहितीस तो नोंद करून घ्यायचा आहे. म्हणजेच येणारे पत्र आणि आपल्याकडून पाठवले जाणारे पत्र ह्या दोन्ही पत्राची नोंद आपण आपल्या रजिस्टरवर ठेवायची आहे. आता आपण आलेले पत्र ओपन करून पाहूया. रिसीट नंबरवर क्लिक करायचं आहे आणि आलेले पत्र याप्रमाणे ओपन होईल. आलेले पत्र जर पुढील कारवाईसाठी आपले पोलीस ठाणे, शाखा किंवा इतर कार्यालय येथील जे बारडेसी असतील, रायटर असतील, आपले डी-एस-बी कर्मचारी असतील, कॅश मोरेल असतील किंवा हजेरी मेजर असतील, त्यांच्याकडे ते ऑनलाईन पाठवायचे असेल, तर सेंड या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाईन पाठवायचे आहे. परंतु यांच्या व्यतिरिक्त जर इतर यांच्याकडे पुढील कारवाईसाठी हे पत्र द्यायचे असतील, तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे प्रिंटचे ऑप्शन ओपन होईल. प्रिंट करून घ्यायची आहे आणि प्रिंट केल्याच्यानंतर हे पत्र पुढील कारवाईसाठी कोणाकडे दिलेले आहे, याची नोंद आपण क्लोज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि रिमार्कमध्ये पुढील कारवाईसाठी हे पत्र कोणाकडे दिलेलं आहे, हे रिमार्क देऊन ओकेवर क्लिक करून हे पत्र क्लोज करायचे आहे. म्हणजे आपल्याकडे आलेले पत्र हे पेंडिंग दिसणार नाही, यासाठी ते पत्र क्लोज करायचे आहे. परंतु ई-ऑफिसद्वारे जर संबंधित कर्मचारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी हे पत्र पाठवायचे असेल, तर पत्र ओपन झाल्याच्यानंतर पत्र पाहून घ्यायचे आहे. कोणता विषय आहे, काय विषय आहे, कोणासंबंधित पत्र आहे, तर ते संबंधित कर्मचारी यांच्याकडे पाठवण्यासाठी आता हे पत्र आहे ई-एच-आर-एम-एस प्रणालीचे प्रोफाईल अपडेट संबंधित हे पत्र आहे. तर आपण अधीनस्थ कर्मचारी जे असतील त्यांच्याकडे पाठवण्यासाठी पत्र ओपन झाल्यानंतर वरील हे जे सेंड ऑप्शन दिसत आहे, सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ते संबंधित कर्मचारी यांचे नाव टाइप करायचे आहे किंवा आपले पोलीस स्टेशन किंवा शाखेचे नाव जरी त्या ठिकाणी आपण टाइप केले, तरी पूर्ण त्या ठिकाणी नाव येतील आणि टाइप केल्याच्यानंतर जे संबंधित नाव आलेले असेल ते निवड करून घ्यावे. रिमार्कमध्ये आपल्याला जो पुढील कारवाईसाठी संबंधित कर्मचारी यांना सूचना द्यायची आहे, की रिमार्कमध्ये काय-काय सूचना आपल्याला द्यायची आहे प्रभारी अधिकारी साहेब यांना, संबंधित कर्मचारी यांना. त्यासाठी त्यांनी रिमार्कमध्ये त्यांचे रिमार्क टाइप करायचे आहे आणि सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिनवरून हे पत्र संबंधित कर्मचारी असेल यांच्या लॉगिनवर गेलेले असेल. पाठवलेले पत्र जर पाहायचं असेल, तर रिसिप्ट समोरील सेंड या ऑप्शनमध्ये आपण जे आता पत्र पाठवलेलं आहे, ते या ठिकाणी सेंड या ऑप्शनमध्ये आपण आता पाठवलेले पत्र दिसेल. अशा प्रकारे आपण आपले अधीनस्थ अधिकारी किंवा कर्मचारी असतील, त्यांच्याकडे पुढील कारवाईसाठी ई-ऑफिसद्वारे पत्र पाठवायचे आहे. आता आपण
प्रभारी अधिकारी साहेब यांनी पुढील कारवाईसाठी संबंधित जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्याकडे पत्र फॉरवर्ड केल्यानंतर त्यावर प्रोसेस कशी करायची आहे, हे आपण आता पाहूया. आपल्या लॉग इन प्रोसेसप्रमाणे लॉग इन केल्यानंतर आपण ई फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ई फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आपले ई ऑफिसचे लॉग इन याप्रमाणे ओपन होईल. जसे आपण सुरुवातीला पाहिले होते, की आलेले पत्र हे रिसीट समोरील इनबॉक्समध्ये दिसेल, प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवर. तसेच सेम प्रोसेस ज्यांच्याकडे पत्र जाईल त्यांच्याकडे ते रिसीट समोरील इनबॉक्समध्ये दिसेल. इनबॉक्सवर क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे रिसीट नंबरवर क्लिक करायचे आहे आणि पत्र ओपन करून घ्यायचे आहे. आता यामध्ये पत्र आलेले आहे. पत्र ओपन करून पाहिल्यानंतर EHRMS जी प्रणाली आहे त्याचे प्रोफाईल अपडेट करण्यासंबंधित हे पत्र आहे. या ठिकाणी प्रभारी अधिकारी साहेब जे उजवी साईड आहे, या ठिकाणी मूव्हमेंट हे ऑप्शन आहे. मूव्हमेंट या ऑप्शनमध्ये बघा दिसत आहे, सेंड करणारे कोण आणि कोणाला सेंड केलेलं आहे. म्हणजेच प्रभारी अधिकारी साहेब यांनी सेंड केलेलं आहे संबंधित कर्मचारी यांच्याकडे व त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत, की संबंधित अधिकारी व अंमलदार यांना सूचनाबाबत पत्र तयार करायचे आहे. तर ते पत्र आपण ई-ऑफिसद्वारे कसे तयार करायचे आहे व स्वाक्षरीसाठी आपले जे प्रभारी अधिकारी साहेब आहेत, त्यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी कसे पाठवायचे आहेत, ते आपण आता पाहूया. तर प्रभारी अधिकारी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आपल्याला या संबंधित पत्र तयार करायचे आहे. त्यासाठी 2 प्रकारच्या आपल्याला फाईल तयार करायच्या आहेत. फाईल तयार करून घ्यावी लागेल. यासाठी एकतर फाईल समोरील क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करून आपण फाईल तयार करून घ्यायची आहे किंवा पुट इन अ फाईल या ऑप्शनवर क्लिक करून आपण क्रिएट फाईल या ऑप्शनवर क्लिक करून फाईल तयार करून घ्यायची आहे. जर आपली पूर्वीची या फाईल तयार केलेल्या असतील, तर त्या याप्रमाणे दिसेल. त्या ती फाईल आपण निवड करून त्यामध्ये ते ॲप्लिकेशन आपलं आलेलं पत्र त्या ठिकाणी अटॅच करून पुढे पाठवायचं आहे. आता आपण क्रिएट फाईल या ऑप्शनवर क्लिक करून आपण फाईल कशी तयार करायची व त्यासोबत हे पत्र जोडून प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे कसे पाठवायचे आहे, ते आपण पाहूया. आता फाईल समोरील क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी फाईल तयार करताना एक लक्षात ठेवायचं आहे, की एका विषयाच्या फाईल तयार करायच्या आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या माहितीस्तव आपल्याला जसे समजा आदेश नावाची एक फाईल तयार करायची असेल, म्हणजे सर्व निघणारे आदेश त्यामध्ये जर तुम्हाला करायचे असतील, तर तशी फाईल तुम्ही तयार करून घ्यायची आहे. आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या माहितीस्तव आपल्याला जशी वाटेल तशी आपण फाईल तयार करून घ्यायची आहे. परंतु प्रत्येक अर्जाला वेगवेगळी फाईल नाही तयार करायची. ज्या विषयाचे अर्ज असेल, पत्र असेल, ते पत्र त्या फाईलमध्ये अटॅच करून आपण सिग्नेचरसाठी म्हणजे स्वाक्षरीसाठी प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे पाठवायचं आहे. प्रत्येक पत्राला आपण वेगवेगळी फाईल तयार करायची नाही आहे. संबंधित विषयाची एक फाईल तयार केल्यानंतर त्यामध्येच पत्र आपण अटॅच करायचे आहे. आता आपण नवीन फाईल तयार करण्याचं पाहूया. फाईल नंबर समोरील या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. SP बीड हे सिलेक्ट करून घ्यायचं. मध्ये या ठिकाणी आपल्या सर्व पोलीस स्टेशन व शाखा आपली जी शाखा किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा कार्यालय असेल, त्याचे नाव या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये येईल. यामध्ये आपले पोलीस स्टेशन व शाखा निवड करून घ्यायची आहे. 3 नंबरचं जे बॉक्स आहे, यामध्ये आपले जे कोणते विषय असतील, त्या विषयासंबंधित हे पत्र आपण कोणत्या विषयात टाकणार आहोत, ते विषय या ठिकाणी आपण निवड करून घ्यायचा आहे. मी आता यापूर्वी मेन विषय मी तयार केलेला आहे. त्यामुळे आता मी हे इतर या ऑप्शनमध्ये हा विषय ॲड करत आहे. या ठिकाणी आपण आपला जो स्वतःचा डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे आपण फाईलला कोणते नाव देणार आहात, आदेश, पत्र किंवा जे आपला विषय असेल, तो या ठिकाणी आपण तो टाइप करायचा आहे. आणि आपले जे डिस्क्रिप्शन आहे टाइप केल्यानंतर ऑर्डर डिटेलमध्ये रिमार्क टाइप करायचा आहे किंवा नाही केलं तरी चालेल. लँग्वेजमध्ये मराठी हे ऑप्शन निवड करून घ्यायचं आहे. यानंतर कंटिन्यू वर्किंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. आलेलं आहे. ते ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर ते पत्र आपण आता जी फाईल तयार केलेली होती त्या फाईलसोबत आपल्याला ते पत्र अटॅच करायचं आहे. तर पुट इन अ फाईल ते पत्र आपण तयार केलेल्या फाईलसोबत जोडण्यासाठी
ओटी न फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ठिकाणी आपण जी आत्ता फाईल तयार केलेली आहे, हे बघा ही 2 नंबरची फाईल आहे, डेमो. याच्यासमोर क्लिक करायचं आहे आणि या फाईलमध्ये ते पत्र जोडायचं आहे. आपण अशा प्रकारे आपले जे विषय असतील, त्या विषयाप्रमाणे आपण आपल्या फाईल तयार करून घ्यायच्या आहे आणि त्या फाईलमध्ये पत्र अटॅच करून स्वाक्षरीसाठी अ, आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील यांच्याकडे पाठवायचं आहे. आपण आता डेमो नावाची फाईल तयार केलेली आहे. ती आपण सिलेक्ट करून घेतली आणि यामध्ये रिमार्कमध्ये विषय टाकून द्यायचा आहे. कशा संबंधित ते पत्र आहे ते आणि यानंतर अटॅच या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अटॅच या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले पत्र हे ई फाईलशी जोडले गेलेले असेल. तर त्या पत्र फाईलसोबत जोडल्याच्या नंतर याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल. यामध्ये उजव्या साईडला हिरव्या कलरची जी साईड दिसत आहे, यामध्ये आपले रिमार्क टाकायचे आहे आणि 2 नंबरला आपण जे या फाईलसोबत जे पत्र जोडलेले आहे, ते पत्र या ठिकाणी आपल्याला टी-ओ-सी हे जे रिसीट नंबर आहे, यावर क्लिक करून हे पाहता येईल किंवा डायरेक्ट टी-ओ-सी समोर रिसीट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते आपण जे पत्र जोडले होते, ते पत्र या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आता आपल्याला प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे या पत्रासंबंधित एक पत्र तयार करून स्वाक्षरीसाठी पाठवायचं आहे. यासाठी आपण हे जे ड्राफ्ट ऑप्शन दिसत आहे, ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले जे पत्र आहे, म्हणजेच आत्ता जे आपण हे पत्र पाहिलेलं आहे, आपल्याकडे आलेलं पत्र, त्या पत्रासंबंधी जे आपल्याला आदेश तयार करायचे असतील, ते आदेश आपण तयार केल्याच्या नंतर त्याची पी-डी-एफ तयार करून घ्यावी आणि अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून आपण या ठिकाणी पी-डी-एफ अपलोड करावी किंवा आपण डायरेक्ट टाइप केलेलं असेल आणि या ठिकाणी ते पेस्ट केले तरी चालेल. परंतु पेस्ट करताना टायपिंग ही युनिकोडमध्ये झालेली पाहिजे. युनिकोडमध्ये असेल तर ती व्यवस्थित या ठिकाणी दिसेल. आत्ता आपण या ठिकाणी टाइप केलेलं पत्र या ठिकाणी अपलोड करून पाहूया. याप्रमाणे आपण आपल्याकडे टाइप केलेले म्हणजे युनिकोडमध्ये टाइप केलेले पत्राचा जो फॉर्मॅट आहे, जे पत्र असेल या ठिकाणी आपण पेस्ट करायचे आहे किंवा ते आपण डायरेक्ट पी-डी-एफ तयार करून अपलोड या ऑप्शनवर करून आपण ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर आता आपण हे टाइप केलेलं आपण पेस्ट केलेलं आहे. टाइप केलेलं पेस्ट केल्याच्या याचा एक फायदा आहे, की आपल्याला जर आपले जावक नंबर हे ऑटोमॅटिक या ठिकाणी पत्रावर स्वाक्षरी झाल्यानंतर ऑटोमॅटिक पाहिजे असेल, तर आपण या ठिकाणी ते हॅशटॅग लावून आपण सेट करू शकतो. आता आपल्याला जावक नंबरमध्ये आपले जावक नंबर जर ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेले पाहिजे असेल, तर जिथं आपल्याला जावक नंबर पाहिजे आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि हे वरील हॅशटॅग हे जे ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करायचं आणि डॉक्युमेंट नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि यानंतर पत्रावर स्वाक्षरी झाल्याच्या नंतर जी डेट आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी पाहिजे आहे, त्या ठिकाणी डेट पाहिजे आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आणि हॅशटॅगवर जाऊन अप्रूव्ह डेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण आपली डेट आणि आपले जे जावक नंबर पाहिजे होते, ते या ठिकाणी आपण हॅशटॅगमधून आपण लावून घ्यायचे आहे. आणि लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण पेज दिसेल. पेज झाल्याच्या नंतर आपण सेव्ह करायचे आहे. सेव्ह करताना हे जे उजव्या साईडला ड्राफ्ट डिटेल आहे, हे भरून घ्यायचे आहे. या ठिकाणी सब्जेक्ट जो असेल आपला, तो सब्जेक्ट या ठिकाणी टाइप करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण आता आलेल्या पत्रावर पुढील आदेशासाठी पत्र आपण पूर्ण तयार केलेलं आहे. आता हे तयार केलेलं पत्र आपण आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील, यांच्याकडे आपण ई-ऑफिसद्वारे स्वाक्षरी करण्यासाठी पाठवणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे पूर्ण पत्र तयार झाल्याच्या नंतर सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले जे संबंधित प्रभारी अधिकारी असतील, यांचे या ठिकाणी नाव टाइप करायचं आहे. नाव टाइप केल्यानंतर खाली नाव सर्च होईल. त्यांचे नाव निवड करून घ्यायचे आहे आणि रिमार्कमध्ये आपला रिमार्क टाकायचा आहे.
या ठिकाणी रिमार्क टाइप करताना युनिकोडमध्ये आपण रिमार्क टाइप करायचा आहे आणि सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण पत्र तयार करून आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवून द्यायचं आहे. प्रभारी अधिकारी यांनी आपल्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित कर्मचारी यांनी पाठवलेलं पत्र पाहण्यासाठी ई फाईलवर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर ई फाईलवर क्लिक केल्यानंतर स्वाक्षरीसाठी आपल्याकडे जे पत्र पाठवलेलं आहे ते पाहण्यासाठी फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये आपल्याकडे स्वाक्षरीसाठी आलेले पत्र दिसतील. फाईल समोरील इनबॉक्स प्रभारी अधिकारी यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी जे पत्र येणारे आहेत हे फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये दिसतील. फाईल नंबर समोर फाईल नंबर दिसत आहे त्यावर क्लिक करून आपण पत्र ओपन करून घ्यायचे आहे. नंबरवर आपण क्लिक करून आपण पत्र ओपन करायचं आहे. TOC या ऑप्शनवर क्लिक करून पत्र ओपन करता येईल किंवा रिसेंट या ऑप्शनवर क्लिक करून करता येईल. तर आपण रिसेट नंबर यावर क्लिक करून आपण पत्र ओपन करून पाहूया. आता हे जे आहे ते अगोदर ज्या विषयासंबंधित पत्र आपल्याकडे आलेले होते ते पुढील कारवाईसाठी कर्मचारी यांच्याकडे आपण जे दिलेले आहे ते पत्र या ठिकाणी दिसत आहे. आता संबंधित कर्मचारी आणि सिग्नेचरसाठी आपल्याकडे जे पत्र पाठवलेले आहे ते पाहण्यासाठी हे जे 5 नंबरचे ऑप्शन आहे ड्राफ्ट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ड्राफ्ट नंबर म्हणजे आपल्याकडे ड्राफ्ट जो स्वाक्षरीसाठी आणि मंजुरीसाठी आलेला आहे ते पाहण्यासाठी ड्राफ्ट लिस्टवर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून आपल्याकडे आलेलं पत्र आपण ओपन करायचं आहे. याप्रमाणे आपल्याकडे जे आपले अधीनस्थ अधिकारी अंमलदार असतील त्यांनी हे पत्र आपल्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी पाठवलेलं आहे तयार करून. तर हे पत्र आल्याच्या नंतर आपण वाचून घ्यायचं आहे. पूर्ण पत्र पाहिल्याच्या नंतर हे पत्र मंजूर करून यावर स्वाक्षरी करण्यासाठी अप्रूव्ह हे जे ऑप्शन आहे अप्रूव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर येस करायचं आहे. अप्रूव्ह करून येस केल्यानंतर यामध्ये सिस्टीमचे जे ऑटोमॅटिक जनरेटेड जे जावक नंबर आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक जावक नंबर पडेल आणि दिनांकसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे तर त्यासाठी आपण प्रभारी अधिकारी यांनी हे जे DSC साइन हे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन ओपन होतील डिफॉल्ट आणि कस्टम. तर डिफॉल्ट म्हणजे प्रतीच्या खाली हे जे इथली जागा आहे या ठिकाणी डिफॉल्ट सिग्नेचर होऊन जाईल. परंतु आपल्याला ज्या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे त्याच ठिकाणी करण्यासाठी हे जे कस्टम ऑप्शन आहे कस्टम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. ज्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर करायचे आहे त्या ठिकाणी असे एक माऊसचे राईट कर्सर दाबून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे त्या ठिकाणी आणि नंतर साइन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. साइन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिस्टम थोडा वेळ घेईल. यानंतर या ठिकाणी आपले DSC ओपन झालेले असेल. आपले जे DSCचे पासवर्ड असेल ते या ठिकाणी आपण पासवर्ड टाईप करून घ्यायचे आहे. पासवर्ड टाईप केल्याच्या नंतर एंटर प्रेस करावे किंवा ओके करायचे आहे. यानंतर आपली सिग्नेचर या पत्रावर झालेली असेल. अशा प्रकारे उजव्या साईडला सक्सेस असे ऑप्शन आलेले दिसेल आणि हे पहा आपले इथं डिजिटल सिग्नेचर झालेले आहे. अशा प्रकारे सर्व प्रभारी अधिकारी यांनी आपल्याकडे स्वाक्षरीसाठी आलेल्या पत्रावरती ऑफिसद्वारे डिजिटल सिग्नेचर करायची आहे. आता हे पत्र संबंधितांना पाठवण्यासाठी स्वतः प्रभारी अधिकारी साहेब हे सुद्धा पाठवू शकतात. परंतु ज्यांनी हे पत्र आपल्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड राहणार नाही. यासाठी सिग्नेचर केल्यानंतर ज्यांनी आपल्याकडे सही करण्यासाठी हे पत्र पाठवलेलं होतं त्यांच्याकडे आपण परत पत्र पाठवायचं आहे. तर आपण आता ज्यांनी आपल्याकडे सहीसाठी पत्र पाठवलेलं होतं त्यांच्याकडे पाठवण्यासाठी सेंड बॅक या ऑप्शनवर क्लिक करू. सेंड बॅक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ज्यांनी आपल्याकडे पत्र पाठवलेलं होतं त्यांचं 2 मध्ये ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल. या ठिकाणी आपण आता प्रभारी अधिकारी यांनी रिमार्कमध्ये आपला रिमार्क द्यायचा आहे.
रिमार्क जो असेल आपला तो या ठिकाणी द्यायचा आहे आणि रिमार्क दिल्याच्या नंतर सेंड या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर सेंड या ऑप्शनवर क्लिक करण्यापूर्वी DSC साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक करावे. म्हणजे प्रभारी अधिकारी साहेब हे पत्रावर सिग्नेचर होईल. सिग्नेचर झाल्यानंतर परत पाठवताना त्यांनी सिग्नेचर करून पाठवायचे आहे. यानंतर या ठिकाणी प्रोसीड विथ DSC या ऑप्शनवर क्लिक करून प्रभारी अधिकारी यांची स्वाक्षरी होऊन आपले पत्र संबंधित अंमलदार यांच्याकडे गेलेले असेल. अशा प्रकारे सर्व प्रभारी अधिकारी यांनी आपल्याकडे आलेले पत्र ऑफिसद्वारे स्वाक्षरी करून संबंधितांना पाठवायचे आहे. प्रभारी अधिकारी साहेब यांनी आपण पाठवलेल्या पत्रावर स्वाक्षरी करून परत पाठवल्यानंतर त्यावर कोणती पुढील कारवाई करायची आहे ते आपण आता पाहूया. यासाठी लॉग इन प्रोसेसप्रमाणे लॉग इन करून घ्यावे. लॉग इन झाल्यानंतर ई फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व प्रभारी अधिकारी साहेब यांनी आपल्याकडे स्वाक्षरी करून परत पाठवलेले पत्र फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये दिसेल. फाईल नंबरवर क्लिक करून आपण ते पत्र ओपन करून घ्यायचं आहे आणि TOCच्या समोर हे जे ड्राफ्ट लिस्ट आहे, ड्राफ्ट लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून आपण ते पत्र ओपन करून घ्यायचं आहे. हे पहा स्टेटसमध्ये दिसत आहे की प्रभारी अधिकारी साहेब यांनी मंजूर केलेलं आहे व मंजूर करणारे म्हणजेच प्रभारी अधिकारी यांचे नाव या ठिकाणी येईल. ते पत्र पाहण्यासाठी आपण ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन केल्यानंतर प्रभारी अधिकारी यांनी केलेली स्वाक्षरी व आपण जो या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला जो नंबर पाहिजे होता सिस्टम जनरेटेड तो आपण या ठिकाणी हॅशटॅग लावून आपण डॉक्युमेंट नंबर केलेला होता तो या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे आणि दिनांकसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहे. यासाठी आता हे पत्र पुढील कारवाईसाठी आता समजा हे आपल्या पोलीस स्टेशन किंवा शाखेसंबंधितच जर पत्र असतील तर त्यांना पाठवण्याची प्रोसेस किंवा आता इतर जे वरिष्ठ कार्यालय असतील किंवा इतर ठिकाणी जर हे पत्र पाठवायचं असेल तर ते पाठवण्याची प्रोसेस आपण आता पाहूया. आता हे पत्र पोलीस स्टेशन शाखेसंबंधितच आहे तर ते कसे पाठवायचे आहे त्यावरची पुढची प्रोसेस आपण आता पाहूया. या ठिकाणी इनिशिएट डिस्पॅच हे जे ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर ज्यांना हे पत्र पाठवायचे आहे म्हणजे आत्ता आपल्याला हे पत्र संबंधित कर्मचारी यांच्याकडे यांना द्यायचे आहे. यासाठी आपण हे पत्र एक तर आपले जे बारणसी आहेत त्यांच्याकडे पाठवायचं आहे किंवा आपले जे प्रभारी अधिकारी साहेब आहेत त्यांच्या लॉग इनवर पाठवायचे आहे. म्हणजे बारणसी हे स्वतःच्या लॉग इनचं आणि आपले जे प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवरचे पत्र येणारे म्हणजे आवक आणि जावकचं काम हे बारणसी आपले प्रभारी अधिकारी साहेब असतील यांच्या लॉग इनवरून ते पाहणार आहेत. यासाठी आपण या ठिकाणी आता बारणसी हे प्रभारी अधिकारी साहेब यांच्यावरच लॉग इनवरच ती प्रोसेस करणार आहेत. यासाठी आपण हे पत्र प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनला आपण पाठवू. यासाठी ॲड रिसिपियंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी इंट्रा ई ऑफिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि युजरमध्ये चूजमध्ये SP बीड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. SP बीड हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सर्चमध्ये आपले प्रभारी अधिकारी साहेब असतील त्यांचे नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे कारण आपल्याला त्यांच्याकडे पत्र पाठवायचं आहे व त्यांच्या लॉग इनवरूनच ते पत्र संबंधितांना हे आपले बारणसी देणार आहेत म्हणजे ती प्रोसेस बारणसी करणार आहेत. यासाठी आपण आपले प्रभारी अधिकारी यांचे नाव सिलेक्ट करायचे. यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं. ॲडवर क्लिक केल्यानंतर क्लोज हे ऑप्शन करायचं. क्लोज केल्याच्या नंतर आता हे पत्र आपल्याला 2 प्रकारे पाठवता येतं. सेंड विथ फॉलोअप म्हणजेच सेंड ऑब्लिक डिस्पॅच, सेंड विदाऊट फॉलोअप. तर आपण आता विदाऊट फॉलोअप हे ऑप्शनवर सिलेक्ट करून पत्र पाठवूया. अशा प्रकारे आपण पत्र पाठवल्यानंतर सक्सेस हे ऑप्शन येईल. आपले पत्र डिस्पॅच झालेले आहे. हे पत्र तुम्ही आपले प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवर पाठवूनही संबंधितांना पाठवू शकता किंवा डायरेक्टही संबंधित
जे असतील पोलीस स्टेशन शाखा यांना सुद्धा पाठवू शकता. तर आता आपण प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे पाठवलेलं आहे. कारण आपल्याकडे आलेले पत्र आणि गेलेले पत्र याचा रेकॉर्ड राहायला पाहिजे वाराणसी यांच्याकडे. यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे. तर आपण आता पाठवलेले पत्र पोलीस आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील यांच्या लॉगिनवर ते गेलेले आहे. आता जे पत्र आपण प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे संबंधित कर्मचारी यांना डिस्पॅच करण्यासाठी आपण प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिनवर पाठवलेलं आहे. तर ही पत्र रिसीव्ह करणे आणि सेंड करणे म्हणजे डिस्पॅच करण्याची प्रोसेस प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिनवरून संबंधित बार्नेसी यांनी करायची आहे. तर ते पत्र आलेले पाहण्यासाठी डाव्या साईडला ऑप्शन दिसत आहे. या आडव्या 3 रेषा त्याच्या खाली रिसीव्ड लेटर हे ऑप्शन दिसत आहे. यावर इंट्रा ई-ऑफिस ई-ऑफिसवर टच केल्यानंतर याप्रमाणे आपल्याकडे डिजिटल सिग्नेचरचे पत्र दिसतील. ते या ठिकाणी ओपन करून पाहता येईल. अशा प्रकारे पत्र पाहून घ्यायचे आहे, कोणाला पाठवायचे ते. आणि यानंतर हे काम बार्नेसी यांनी करायचं आहे. हे जे समोर आहे स्टेटस ॲक्शन या ठिकाणी आता हे नॉट डायराइज दिसत आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि रिसीव्ह डॉक्युमेंटच्या समोर चेकबॉक्सला राईट करायचं. यानंतर हे जे आडवे 2 बाण आहेत यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी याला चेकबॉक्स राईट करायचा आणि डायराइज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डायराइज म्हणजे आपल्याकडे आपण त्या पत्राची नोंदणी करत आहोत. नोंदणी करून ते पत्र ज्यांना पाठवायचं आहे त्यांना ते पत्र पाठवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी डायराइज केल्याच्या नंतर याप्रमाणे पत्राची पूर्ण माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक भरलेली असेल. जे ऑप्शन भरलेले नसतील ते आपण भरून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ॲड्रेसमध्ये ॲड्रेस भरलेले दिसत नाही, ते आपण भरून घ्यायचे आहे. कॅटेगरी आणि सब्जेक्टमध्ये ऑप्शन भरलेले दिसत नाही, ते आपण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व ऑप्शन भरल्याच्या नंतर आता ज्यांना हे पत्र पाठवायचे आहे, आता हे पत्र आपल्या पोलीस स्टेशन शाखा संबंधितच सर्व स्टाफला द्यायचं असेल, तर फक्त जनरेट करायचे आहे. परंतु जनरेट करून हे पत्र जर इतर पोलीस स्टेशन, इतर शाखा किंवा इतर ठिकाणी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं असेल ई-ऑफिसद्वारे, तर जनरेट अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक करून जी पत्र पाठवण्याची प्रोसेस आहे, त्याप्रमाणे ते पत्र पाठवून द्यायचे आहे. परंतु जर हे पत्र आपल्या पोलीस स्टेशन संबंधित स्टाफ संबंधितच जर असेल, म्हणजे इथल्या इथंच सर्वांना द्यायचं असेल, तर फक्त जनरेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जनरेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले पत्र सिस्टममध्ये जनरेट केलेले असेल. तर याची नोंद आपण आपले जे पत्र पाठवल्याची म्हणजे जावक केलेले जे आपलं रजिस्टर आहे, याची माहिती आपण जे जावक नंबर आहे ऑटोमॅटिक आलेले, ते आपण आपल्या डायरीमध्ये तयार करून नोट करून घ्यायचे आहे आणि ते पोलीस स्टेशन शाखा संबंधितच पत्र आहे, हे इतर कोणाला पाठवायचे नाही. त्यासाठी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून पत्र प्रिंट करून घ्यायचे व संबंधितांना देऊन टाकायचे आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशन व शाखा येथे पत्र आल्यानंतर पुढील कारवाईसाठी संबंधित अंमलदार यांच्याकडे पाठवण्याची प्रोसेस पाहिली व संबंधित अंमलदार यांनी आलेल्या पत्रावर प्रभारी अधिकारी साहेब यांच्या आदेशाने पत्र तयार केलं. पत्र तयार करून ते प्रभारी अधिकारी साहेब यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवणं आणि प्रभारी अधिकारी साहेब यांनी स्वाक्षरी केल्याच्या नंतर पुढील प्रोसेस कशी करायची आहे, ही सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. अशा प्रकारे आपण पोलीस स्टेशन, शाखा असेल किंवा इतर कार्यालय असेल, या ठिकाणी आपल्याला जे आपल्या स्तरावर जे आदेश किंवा पत्र काढायचे आहेत, ते अशा प्रकारे आपण पत्र काढायचे आहे. धन्यवाद.